नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, 14 जानेवारी 2026ला मकर संक्रांत आहे. तर हा सण 3 दिवसाचा असतो. तर यावर्षी 13 जानेवारीला भोगी असणार आहे, 14 जानेवारीला मकर संक्रांत असणार आहे आणि 15 जानेवारीला किंक्रात असणार आहे. आणि मकर संक्रांतीला एक योगायोग म्हणजे यावर्षी षटतिला एकादशी आणि मकर संक्रांत एकाच दिवशी आले आहेत. तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की हे व्रत कसं करावं, मकर संक्रांतीचं व्रत कसं करावं, एकादशीचं व्रत कसं करावं, देवांना नैवेद्य कोणता दाखवायचा आणि सुवासिनी महिलांनी या दिवशी कोणते नियम पाळावेत. तर याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा. तुम्ही अमृतधारा या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मकर संक्रांत हा नवीन वर्षातला पहिला सण असतो आणि सुवासिनी महिलांसाठी तर हा अतिशय महत्त्वाचा सण असतो आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये सुद्धा या सणाला अतिशय महत्त्व दिलं जातं. तर अगोदर पाहिलं जातं की यावर्षी मकर संक्रांत कशावर आली आहे. तर ज्या रंगावर मकर संक्रांत आली आहे ना, तर त्या रंगाचं वस्त्र, साडी परिधान करायची नसते असं धार्मिक शास्त्रात सांगितलं जातं. तर यावर्षी मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आली आहे. त्यामुळे बायकांनी फक्त या मकर संक्रांतीच्याच दिवशी पिवळी साडी किंवा कुठलेही पिवळं वस्त्र परिधान करायचं नाही. त्यासोबतच आपण पिवळ्या रंगाच्या बांगड्यासुद्धा घालायच्या नाहीत. तर काचेच्या हिरव्या बांगड्या भराव्यात. बांगड्यांच्या पाठीमागे पुढे चुडे घालावेत. तर या मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक सुहासिनी स्त्री आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावं म्हणून हे व्रत पूजा करत असते. तर आता आपण पाहूया की मकर संक्रांतीचं आणि एकादशीचं व्रत कसं करावं आणि नैवेद्य कोणता दाखवावा. तर मकर संक्रांतीच्या अगोदरच्या दिवशी भोगी असते. तर या दिवशी पहाटे लवकर उठून घर स्वच्छ करावं, आंघोळीच्या पाण्यात थोडंसं तीळ टाकावं, केस धुवावेत, दारात रांगोळी काढावी. तर या भोगीच्या दिवशी घराघरात एक विशेष मिश्र भाजी बनवली जाते. त्याला खेंगाट किंवा भोगीची भाजी असं म्हणतात. तर या भाजीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये हिवाळ्यातील सर्व भाज्यांचा वापर केला जातो. तसेच बाजरीची भाकरी तीळ लावून बनवली जाते. तर याच भाजी भाकरीचा नैवेद्य आपल्याला देवांना दाखवायचा असतो. परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशी असल्यामुळे देवांना नैवेद्य कोणता दाखवायचा हा प्रश्न पडतोच. तर बघा, या दिवशी मकर संक्रांतीचं व्रत तर आहेच, परंतु या दिवशी एकादशीसुद्धा आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला अगोदर तर सुगड पूजा करायची आहे. तर एकादशी असल्यामुळे तीळ गुळाचा नैवेद्य दाखवला तरी चालेल, परंतु तुमच्याकडे पुरणपोळी करत असाल तर तो आपल्या कुलदेवतेला दाखवायचा आहे. जरी एकादशी असली तरी विठ्ठल आणि विष्णू देवाला या दिवशी फळे किंवा तिळगुळाचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. परंतु आपल्या देवघरात दुसरे सुद्धा देव असतात, आपण त्याची पूजा करत असतो आणि आपल्याला नैवेद्यसुद्धा दाखवायचा असतो. तर आपल्या कुलदेवतेला आणि इतर देवांना आपण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. तर आपल्या कुलदेवतेला जरूर हा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा, कारण घरातील प्रत्येकालाच एकादशी नसते. तर पुरणपोळी किंवा इतर गोडाचे पदार्थसुद्धा आपण बनवतोच. त्यामुळे हा नैवेद्य आपण आपल्या कुलदेवतेला आणि इतर देवतांना दाखवायचा आहे. तर प्रत्येक सुवासिनी महिला हे मकर संक्रांतीचं व्रत करत असते. तर या दिवशी सुगड पूजन झाल्यानंतर मंदिरातून ओसून आल्यानंतर ज्या स्त्रियांना एकादशीचा उपवास नाही त्यांनी पुरणपोळीचं जेवण करून उपवास सोडू शकता. परंतु ज्यांना एकादशी आहे त्यांनी सायंकाळी देवासमोर बसून एक संकल्प करून, आपण कुठलाही उपवास केला तर संकल्प करत असतो, तर देवासमोर बसून संकल्प करून देवांना जो आपण फळांचा किंवा तिळगुळाचा नैवेद्य दाखवला आहे तर तो ग्रहण करून आपला उपवास आपण सोडायचा आहे. आणि म्हणजे आपल्या मनात सोडला असा गृहीत धरायचा आहे. आणि नंतर दुसऱ्या दिवशी किंक्रात आहे. तर त्या दिवशी आपल्याला जे धान्य आहे, गहू, ज्वारी किंवा इतर धान्यापासून जे बनवलेले पदार्थ आहेत ते पदार्थांचा नैवेद्य बनवून तो देवांना दाखवून नंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे. तर एखादा गोडाचा पदार्थ आपल्याला नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे, बनवायचा आहे की आणि नंतर तो देवांना दाखवून आपण आपला त्या दिवशी उपवास सोडायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला मकर संक्रांतीचं व्रत पण करायचं आहे आणि एकादशीचं पण व्रत करायचं आहे. सांगितल्याप्रमाणे नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे. तुमच्याकडे परंपरेनुसार नैवेद्य जो बनवला जातो ते आपल्या कुलदेवताला दाखवायचा आहे आणि
एकादशी व्रत असेल तर फळांचा किंवा तिळगुळाचा सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे. तर शेवटी भाव आणि श्रद्धा महत्त्वाची आहे. चला तर थांबूया इथेच. व्हिडिओ आवडला असेल तर माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.